मंडळी, भाषेशी सर्व बंधनं ओलांडून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, अरुण कदमांच्या घरी आज होणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम. चला बघूया आज तरी हे रखडलेलं लग्न मार्गी लागतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. दादा दादा काय हो हो दादा आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हो हो दादा हो मला आशीर्वाद दे. दादा दादा अरे तू दादा आहेस, मी लहान भाऊ आहे ना. तू का पाया पडतोयस? मग तू पाया पडणार माझ्या? मी पाया पडलं पाहिजे ना दादा. मग पड ना. मला माहित होतं वसाऱ्या, तुझं एक छोटू शिखर मंदी पोट आलंय ना, त्याच्यामुळे तुला वागता येणार नाही. नाही, असं नाही. आज कुणीतरी कुणाच्या तरी पाया पडलं पाहिजे अशी पद्धत आहे ना, म्हणून मी तुझ्या पाया पडतो. नको मला दादा, आशीर्वाद दे. काय करतोय? अरे लयच आनंदाचा दिवस आहे तुला सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की माझं आता घोड्यावरून वरात निघणार आहे, सगळे नाचणार आहे, ज्या माझं लग्न होतंय. थँक्यू यार, थँक्यू. तू मुंबईतून माझ्यासाठी इकडे गावाला अरे आला. दादा का नाही येणार? हा, माझ्या दादालाच मुलगी बघायला येणार आहे. मी सगळे कामधंदे सोडून डायरेक्ट इथे आलो. अरे थँक्यू. दादा सगळं तुझ्या मनासारखं होणार. आज माझ्या दादाचं लग्न होणार. मी जाते माहेराला हो. या घाबरू नका, असंच गातात ते. या अरे काय म्हणजे घराला अरण्या अरण्या तुम्ही एक काम करा. तुम्ही अरे पाहुणे अरे पाहुणे अरे पाहुणे हा पाहुणे तुम्ही या. या आमचा रोजचा या तुम्ही काय झालं आता? काय झालं? बाहेर कशाला घेतो सारखा? तुम्ही इकडे कशाला आलो? कशाला म्हणजे इकडे काय काम आहे तुमचं? काम अरे तुम्ही कळतं का तुम्हाला? काय झालं? माझं जरा काय बरं चांगलं वाटलं का लगेच तुम्हाला वास येतो काय रे वाचाड्यानो? माझं आयुष्य उद्ध्वस्तच करून ठेवणार आहे का तुम्ही? ही निगेटिव्हिटी पहिली काढून टाक मान्यात. अरे आम्ही तिकडे टपरीवर दोन देव माणसं चाय पीत बसलो होतो. तर ती दोन माणसं आली आणि म्हणाली कदमाचं घर कुठं आहे, पोरगी दाखवायला आलो. पहिल्यांदा आम्ही तिचा विचार केला, म्हटलं शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे तिचा. पण नंतर मग तुझा पण विचार केला की गावातला माणूस ह्याचं झालं पाहिजे म्हणून मुकाट्याने घेऊन आलो. काय मोर्या? नाही ते काय अरे काय नाही रे, काय झालं समजव जरा ह्या थांबव याला नाही ते काय? ऐक काय आहे तुझ्या ना मनात ना अरण्या नेहमी आहे ना पूर्वग्रह ना दूषित आहे. नाही पूर्वग्रह दूषित आहे. थांबा. कसं झालं? नाही कळलं. नाही त्याला पण नाही कळलंय. मी थांब. पूर्वग्रह दूषित म्हणजे आम्ही तुझं वाईटच करायला आलो असं तुला वाटत मला पण राहतं. तेच वाटतंय. मग अरे आम्ही तुझा नेहमी भल्याचा करता, हा. तू आमच्यासाठी कोण आहेस? टाइमपास. ऐकतोय दादा. ते आत आले चल ना. ऐक, पहिले एक काम कर, ह्यांना घालू म्हणजे हे मला बघायला असू दे दादा. ह्यांना घालू पहिले. गावातले दोन प्रतिष्ठित व्यक्ती तुझ्या बोलणीला हवेत. चला मुरानो. हे मोठे फुकटचे चाय पिणारे हे थालीपीठ घेतले. दादा थालीपीठ नाही, प्रतिष्ठित आहे. चल, चल. आता ते आता आत घे याला. चल, मुरुन. बाकी काय नाही, फंबलवर फंबल टाकायचं, बाकी काय नाही. मला पोरगी बघायला आली. मला आज घ्या पैसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा बसा बसा, काय काळजी करू नको. बसा. मी बसू, हा. Yes, बसा. बसा. अरे नाही भेटकर काय तुम्ही नाही, बसा. नाही, तुम्ही बसा. काय अरे, अहो, तू- तू- अरे, नाही, अरे, तुम्ही- तू- अरे, बसा ना. तू असं असं नाही, तुम्ही मी नाही बसणार. मी नाही बसणार. नाही, नाही. तुम्ही बसा. नाही अरे एक काम करा, तुम्ही बसा. तुम्ही बसा बसा इथं बसा बसा. मी बसतो खाली. नाही नाही, अहो मोरे तुम्ही कसे खाली बसणार? तुम्ही बसा. बरोबर. अरे मी अरे फुगड्या कशाला खेळताय वाचाड्यानो? फुगड्या खेळायला आले. सॉरी त्याला उभा राहू. तू बस. हा? अरे तू मुंबईचा पाहुणा आहे, तू बसशील का ना? अरे तू कसा आहे? तू पाहुणा आहे. तू बसलं नाही, पाहिजे. पण मी पाहुणा असलो तरी बेटकर काका उभे मला नाही बस जाणार. झालं, बस झालं हे. नाही ऐक, ऐक. नाही. बेटकर काका बसा. वेट करा, तू इथं बस. मी खाली बसतो. मारा तिकडे, अहो, बस. नाही ना मोरे असं कसं करणार? अरे काय मारायचं? अरे वसाड्यांनो, हे स्क्रिप्ट मधली वाक्यच नाही, हे कशाला करताय?
जे स्क्रिप्ट मधलं आहे ते करूया. फायनल मोरे इथे मी इथं बसा बसतो. बेटकर काका इथे बसा. ऐक नको त्यांना उभं राहू दे. हा, नमस्कार हा, नमस्कार नमस्कार. तुम्ही दोघेच आलात म्हणजे वडीलधार कोणी आलं नाही? नाही म्हणजे आई बाबा आहेत ना ते नवस फेडायला गेलेत गोव्याला. गोव्याला हो म्हणजे आमचे बाबा मध्ये गेले होते ना गोव्याला तेव्हा ते दारू पिऊन जरा गटारात पडले. अच्छा. तर मग आईने गटारालाच नवस केला की बाई ह्यांची दारू सुटू दे, मी तुझ्यात येऊन 2 दारूच्या बाटल्या होतील. वा वेगळं. बाबांची दारू सुटली तर आई गेली नवस फेडायला. आई रस्ता चुकू नये म्हणून बाबा पण गेले तिच्या बरोबर. अरे वा म्हणजे वा. किती एकमेकात प्रेम तुम्ही दाखवलं. हा. छान. वा. माझा भाऊ आलाय माझ्या बरोबर. भाऊ का? नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. मी यांचा लहान भाऊ हा माझा मोठा भाऊ. येस अच्छा नाही पण नवरा मुलगा कुठे आहे? तुमचं कळलं नवरा मुलगा. हेच आहे. हाच नवरा मुलगा आहे अरुण कदम. शॉकिंग आहे पण खरं आहे. मस्करी नका करू, नवरा मुलाला बोलवा, आम्हाला पण निघायचं. अरे अहो असं काय खरंच सांगतोय हाच आहे नवरा मुलगा अरुण कदम माझा मोठा भाऊ मी याचा लहान भाऊ. हा खरंच नवरा मुलगा आहे? हा नवरा मुलगा कमी नवरा माणूस जास्त वाटतोय. आणि तुम्ही बोलला की हे तुमचे भाऊ आहेत. सख्खे भाऊ आम्ही दोघं. हा. वाटत नाही हो. नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुमचं. वाटणारच नाही. काही झालंय ऍक्च्युली हा आईवर गेलाय मी काकीवर गेलोय. काय दादा पूर्ण वाक्य बोल ना. नाही काय ते अर्धवट काय? सांगशील दादा? नाही तसं नाही ते मी मला आई वडिलांनीच वाढवलं लहानपणापासून. दादाला ना आमच्या काकींनी काकींनी वाढवलं. वाढवलं, बरोबर. आमची काकी तिकडे खानदेशात असते ना तिकडे मोठे झाले दादा आमचे. अच्छा हे खानदेशात लहानाचे मोठे झाले. होय, होय, होय. तरी इकडची भाषा चांगली बोलतात हे. अजून 5 मिनिटं थांबलात ना सगळं महाराष्ट्र फिरून आणते. अरे चांगलंय. ताई हे स्थळ जास्त रखडलेलं वाटतंय. हा? हा, काय काका? काय बोला जास्त रखडलेलं रखडलेलं आहे आणि थोडस अडलेलं पण आहे बरेच वर्ष त्याचं. पण माणूस चांगला हो, हो. आहे. मान- एक नंबर. त्याचं मन म्हणजे धरण आहे. आणि साधं सुद्धा धरण नाही, जायकवाडी धरण. जायकवाडील एक धरण आहे ना त्याच्याबद्दल. ते धरण आणि पाणी केवढं. अहो नुसतं एक दार जरी उघडलं ना तरी अख्खी आमराई हिरवीगार होऊन जाईल एवढं. नाही ठीक आहे म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही नवरा मुलगा म्हणून सांगताय हा. ते मरणोत्सुक वयस्क वाटतायत मला. नाही अगदी बरोबर आहे तुमचं. काय बोलले हे? नाही सांग. दादा मरणोत्सुक म्हणजे तुझी अर्धी लाकडं मसणात गेलीत असं हा, बोलतात. अच्छा. अरे मग ते डायरेक्ट बोला ना अर्धी लाकडं मसा मरण मला हे नाही बोलता येणार. नाही, बघितलं किती भोलाय बघितलं. कशावर आक्षेप घ्यायचा ते पण कळत नाही त्याला. एवढा भोला. नाही फोटो दाखवला होता ना तुला भाऊ. अगं ताई त्यांचा फोटो पाठवला तो एवढाच होता. प्रत्यक्षात फोटोपेक्षा ते एवढेच जास्त आहे. हे बघा काय असं असलं तरी दादा चांगला आहे दोघांचा संसार उत्तम होता. नक्की बघा करील म्हणजे संसार चांगलाच करील. म्हणजे अहो, काय? उतावल्या नवऱ्यापेक्षा 4 पावसाला ना अधिक बघितलेली आहे नाही तर काय एकदा का संसाराला गाडी लागली की याची उंची लांबी रुंदी जाडी आयत चौकोन सगळं वाढणार. वेड्यात का नाही, हो? मी- संसार केला कोणाची उंची वाढते? होय? अहो सामाजिक उंची वाढते, आर्थिक उंची वाढते. पु ल देशपांडे वाचलं नाही का तुम्ही? मी वाचलाय ह्यांना लागू होत नाही तो. नाही, नाही. आणि काय कसंही असलं तरी मी माझ्या दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बस. नाही बरोबर आहे. बरोबर. एक नंबर म्हणजे तुम्हाला सांगतो खोटं नाही सांगितलं. हा. हाय म्हणून हाय. बरोबर. नाही हाय म्हणून हाय. बरं हे नका बोलू. नाही थोबाड फोडेन तू जास्त बोलू नको. नाही. मला बोलू द्या. बरोबर. मला आज बोलू दे. बरोबर. मला बघ मला अडवू नको. हा हाय म्हणून हाय. बरोबर. नाही तर हा नाही तर हा नाही. नाही हा म्हणजे नाही. म्हणजे हा नाही तू नाही. थोबाड जास्त बोलू नका. हा हाय म्हणून हाय. हा, बरोबर. लक्षात आलं तुमच्या म्हणजे- नाही तर हा नाहीच आहे. म्हणजे आता ह्याचं हची बारकाडी कळली नसेल म्हणून तुम्हाला सांगतो मी. ह्याचं काय आहे, हा जर वटवृक्ष आहे हा तर हे भांडकुल. भांडू हे केव्हाच उडून गेलं असतं हाय म्हणून चिकटले. नाही अरे काय बोलतो तुम्हाला कळतं काय बोलतो म्हणजे ऍक्च्युली मी तसं म्हणजे मी भांडगुल नाही मी एक झाड आहे. म्हणून तुला सांगतो पाहुण्यानो हा हाय म्हणून हाय. हा. मुराने बघा हे नका. आता परत थोबाड फोडीन जास्त बोलायचं. मला आज बोलू दे. नाही बोलू दे. मला बोलू दे. मला बघ मला जाऊन तोंडाला नाही मला बोलू दे. हा हाय म्हणून हाय. हाय बरोबर. म्हणजे हा नाहीच आहे. नाही हा तर गावात खरं बघ खरंच नाही आहे.
माझं आई वडिलांनी हा सेकंड चान्स घेतला म्हणून बरं झालं. म्हणजे तुला सांगतो आई वडील गेले ना यांचे दोघांचं हा. तेव्हा हा 9 वर्षाचा बरं. होता आणि हा 3 वर्षाचा. आता मला सांगा आई वडील जेव्हा गेलं तेव्हा कोणाचा हात कोणाच्या हातात द्यायला पाहिजे. मोठ्या भावाच्या हातात लहान भावाचा हात दिला पण पाहिजे. उलट झालं इकडे धाकट्या भावाच्या हातात मोठ्याचा हात दिलेला आहे की वा याचा सांभाळ कर याला सांगितलं ना आई बाप सांग याचा सांभाळ कर. हात नाही आला बोट पकडलेलं मी दादाचं. अबे, हे नका सांगू बोल, हे कशाला अरे थोडं- नका मला- सांगत, नाही सांगायचं होतं. काय नाही तुला सांगायचं? माहितीये? सांगायचं. तुला काय माहिती तू होतास तेव्हा आमचे आई वडील गेले तेव्हा तू होताच वाचाड्या. होतं मी, नव्हतं काय तुम्ही कुठे असता? नाही नाही मी मुंबईला असतो मी तिथे कॉर्पोरेट मध्ये जॉबला आहे. बरं. कॉर्पोरेट हो, मध्ये हो. पण इथे गावचं सगळं दादा सांभाळतो. yes. म्हणजे इथली शेतजमीन वाडी बिडी सगळं दादा बघतो. म्हणजे थांबा हा बोलणार नाही लाजतो पण मी सांगतो याच्या वतीनं हा शहरात असतो पण गावात सगळ्यात मोठं घर यानं बांधलेलं आहे. हे नका सांगू. नाही, नाही, याला थोबडं याला थोबडं सांगतोय ना मी. अरे हा आहे म्हणून माझा हा नाहीच आहे बरोबर, थोडक्यात. बरोबर. माझा हा नाही तू मला आज बोलू द्या प्लीज. हा हा म्हणजे सगळं जे काय आहे याची सगळी देखभाल जो आहे तर हा करतो. बरोबर. आतापर्यंत गेला ना याच्या पुढे पण हाच देखभाल याची अरे करणार. काय बोलता तुम्ही वाचवून तुम्हाला खर्च काय वाचवून काय झालं? घर मी बांधलेलं आहे. सगळा खर्च मी केलेला आहे. ह्याने काय केलंय ह्याचं काय सांगताय तुम्ही 7-12 आहे ना तो माझ्या नावावर आहे समजलं ना वाचाड्यानो. 7-12. हा वाचता येतो नुसता. अरण्या दादा कसा आहेस रे एवढं बोलतो खातो पितो जातो चांगले मार कोंबड्या बिंबड्या खाऊन जातो. नली चोक्या 1 नंबरचा वासाडा. काय बोलस तू याला काय बोल नली चोक्या नली चौक. वाहन मारू वासाडे तुला मग काढा, काढा. तू- तू आता- मोरे जाऊ दे. तुझं थवाड पडली असं बोलू नको. कलियुग म्हणतात तर काय खोटं नव्हं. बरोबर. या धाकट्या भावान याच्यासाठी एवढा केला नाही असा कुठला भाव करणार नाही. नाही रे. पण म्हणजे आतापर्यंत यानं सगळं केलं नाही याच्या पुढे सुद्धा हा सगळं करणार आहे माहिती आहे एवढा सक्षम आहे. मी करणार. हा, म्हणजे काय म्हणजे दादा किती मला बोलू दे मी दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आणि मी दादाचं सगळं करणार. पैशा रडायचा रडायचं नाही. नाही. मी करणार. हा मला तर हे धाकटेच जास्त चांगले वाटतात होय. आणि रुबाबदार पण आहेत ना. कॉर्पोरेट मध्ये आहेत. काय बोलला तुम्ही रुबाबदार. हा आत्ता केस रोपण केलंय वजन कमी केलंय म्हणून बरा तरी दिसतोय वाचाडा. नाही तर लोक मला बोलायचं हा तुझा बाप आहे. सपशेल अरण्या चुकीचं आहे तू ना सरळ सरळ त्याच्यावर जलतोस आहे, हा? अरे माया जलतोस आहे. माया लावली बापा जर की हे अर्थ काढला नाही बघ काही झालं तरी मी उभा राहणार आहे दादाच्या मागे मी सगळं करणार दादाचं. अहो सगळं ठीक आहे ह्यांच्या मागे तुम्ही उभे राहाल पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना. हा. माझ्या बहिणीचं लग्न ह्यांच्या बरोबर होणार आहे. ह्यांचं काहीतरी कर्तव्य असेल जबाबदारी असेल ना. अरे मीच करतोय सगळं. मीच इथून तिथून सगळं करतोय. मी इकडे आंबा पिकवतोय हा वाचाडा तिकडे जाऊन खातोय. मी काजू पिकवतोय हा वाचाडा खातोय. मी इथं शेत पिकवतोय हा तांदूळ खातोय. वाचाडा हा कायच करत नाही. मी करतोय सगळं माझं आहे हे सगळं. दादा माझे काजू काढले. काजू काढले अरे काजू काढले. नाही. काजू काढतोस त्याचं. ए, प्रसादच्या काजूना काढायची आधी हा, सांगून संपवाया. ठेवतोय उगाच बोलू नको. अरे हा बघ सगळा हा भाव आतापर्यंत करीत आलाय. बरोबर. हा याच्या पुढे पण हा सगळा हा भाव करणार आहे तरी असा उलटा बोलशील तू भाव काय करणार आहे वाचाडा काय केलं नाही रे याने. ती गल्याची चेन घेऊन मिरावतोस हा दर दिवाळीला कोणाची चेन आहे कोणाची तू चेन? सांगतोस माझी चेन आहे पण तुला आणून कोणी द्याला कोणी दिला? आणून पैशान तुला द्याला की नाही मला सांग बरं मी पैशानं. आणून दिली. तू आणून दिलीस की नाही मी आणून दिली दिलीस ना पण ते नका काढू. काय काढू नको मी आणून त्याला दिली. लोक ह्याला चेन कोणाची आहे ती अरे वाचाड्यानो ह्यांनी दुकानातून फक्त आणून दिली पैसे मी दिले सगळं मी करतोय. तुम्हाला कळतं का नाही वाचाड्या? हे सगळं मी करतोय. मी पैसे दिले सगळ्या गोष्टीचे. काय पैसे 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 करताय हो मगाचपासून ऐकते पैसे 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 कोणाला पैशाचा मास दाखवताय तुम्ही. माझं नाही. इथे एवढा जीवाला जीव देणारा भाऊ आहे तुमच्यासाठी एवढे चांगले गावकरी आहेत, तुम्हाला काहीच पडलेलं नाही पैशाचं माज आहे. हा? मला नाही पैशाचं माग. भाऊ मला नाही करायचं या माणसाशी लग्न. नाही कळलं. नाही आणि मला याचं तोंड पण नाही बघायचं. मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. आणि आता मला कळलं तुम्ही बोलत होता की बघणीचा कार्यक्रम बाहेर करूया म्हणून गावाच्या बाहेर करूया. इथे आलो असतो तर तुमचं खरं आम्हाला कळलं असतं जे या 2 माणसांनी आम्हाला सांगितलेलं आहे. नाही नाही तसं नाही. हे वचडे हे नाही हे खरंच हे कशाला आले इकडे. एक शब्द बोलू नका आता. हा. नाही मला तुमचं तोंड पण नाही बघायचंय. एक वेळ मी धाकट्या भावाची लग्न करेन पण नाही नाही हे बघा असं नका बोलू प्लीज. म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी तयार आहे पण हे काही येडायस का तू. अरे मला बघायला आले तर तू कसं करशील लग्न वाचाड्या. एक मिनिट आता आवाज चढवू नका. आमचं ठरलेलं आहे आपण मुंबईत बोलणी करूया. नाही नाही ऐका तुम्ही मी येतो मुंबईत. आपण माझ्या बोलू बहिणीला बरं. हे- तुमच्याशी बोलायचं नाही. आमच्या घरासमोर आलात ना तर तांदूळ म्हणून कोंबडीला टाकेन आधीच सांगतोय. चल ताई तू मारीन धरून. नाही नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मी जरा सोडून आलो. जा, जा, जाऊ, जाऊ, सोड. माणूस आहे. असं नाही अरे ना या झाला ना कोणाचा ना भलं करण्यासारखा नाही भाव आहे ना अरे तुझा? जरा थोडा संयम ठेवला असतात पैशाचा माज दाखवतोस त्यांना नाही तर काय अरे पण हे सगळं मीच केलं ना नाही तर फुग वाचाड्या. गेला सारखं सारखं मी कशा लाज वाटू दे काय भाजून खाल्ली जाय काल भूक लागली म्हणून नाही तर काय? बरं कांदा पोहे केलेस काय
पाहुण्यांना द्यायला हो, हो. असलं तर आम्हाला बशी बशी घेऊन द्या, देतात कशाला? बशीभर घेऊन तुम्हाला पोहे पाहिजे. अरे, ऐक, ऐक, ऐक. वा 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 बहारदार परफॉर्मन्स. हे मात्र खरं आहे. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. क्या बात. खरंच साधा. ऍक्च्युली हाय म्हणून हाय, हा नाही तर हा नाहीच आहे, हा नाही तर सोनाली आहे, ही नाही तरी सोनाली आहे, पण हा नाही तर हा नाही, ही नाही, सोनाली तर नाहीच आहे. बहारदार. मजा आली मजा आली. अरुण तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे दणक्यात. पशा त्याच्या सगळ्या मुवमेंट्स होत्या त्या म्हणजे डेंजरस पण होत्या आणि तितक्याच हिलेरियस पण होत्या. म्हणजे भीती पण वाटत होती पडाल बिडाल की काय तुम्ही, पण व्हेरी वेल मॅनेज. फॅन्टॅस्टिक. आता लास्ट मुमेंटला गोस्वामी सरांनी त्या बसवून दिलं. वा वा वा, क्या बात. वा 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 वा. म्हणजे सरांना आम्ही पोझिशन कोण कुठे बसायचं सांगायचं ते ॲटम देऊन गेले. वा वा, अप्रतिम. लिहिलं पण फार गोड होतं आणि सगळ्यांनी उत्तम सादर केलं. तुम्ही का त्याच्या राशीला लागलाय दोघं खरंच कळत नाही. चेतू मस्त, पम्या मस्त, मजा आली. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके सेलिब्रिटी समीर चौगुले आज आपल्या पत्नीला संधी देणार आहेत अभिनयाची. चला बघूया आज या संधीचं सोनं होत आहे का ती त्यांच्याच अंगलट येते ते. अरे थांब ना. बघ ना जरा काय सॉरी ठेवलंय. सॉरी पण ईशा माझा विश्वासच नाही बसत आहे. समीर चौगुलेची बायको सेटवर आली आहे जेवणाचा डबा घेऊन. एवढं अनबिलिव्हेबल. एवढं कराल. आणि खरंच घराजवळच शूटिंग चालू आहे म्हणून म्हटलं एक दिवस गरमागरम डबा द्यावा. थँक्यू व्हेरी मच. ए दत्तू जरा प्रोडक्शनला सांग ना, त्या स्पॉट बॉयला सांग की जेवण घेऊन येऊ नकोस, ऑलरेडी बायको घेऊन आली आहे. प्लीज प्लीज. यस, क्या बात आहे यार. क्या बात आहे वगैरे नाही. एक क्रेडिट तुम्ही मला द्यायला पाहिजे. तुम्ही काय? एवढे फिट अँड फाईन आहात ते मी तुमच्या डाएटची काळजी घेते म्हणून. ओके धड ओके. धाकट आहात माझ्यामुळे. आता हो म्हणालो ना तुला, हो म्हणालो ना. थँक्यू व्हेरी जर मी मच. सतत बाहेर खायला लावलं असतं ना तर तुमच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम केव्हाच करावा लागला असता. अर्थ कळतोय तुला काय बोलतेस त्याचा? जोपर्यंत बायको जिवंत आहे ना, सेटवरच्या अन्नाचा कण खाऊ देणार नाही तुम्हाला. हे या जिवंत पत्नीचं वचन आहे तुम्हाला. लव्ह यू. हा कुठला डबा आणलास तू? सॉरी हे कुठला डायट फूड आहे? सॉरी. मी चुकीचा डबा उचलला. मी भरून ठेवला होता डबा, पण शेजारी नेमका हा डबा होता म्हणून हा उचलला चुकून. तरी मी म्हणते रस्त्यातून येताना खळळंग 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 आवाज येत होता. मला असं झालं वा मस्त मज्जा येते. मी आले. मावळट आहेस का ग तू? पोळी भाजीचा खळणंग खळणंग कसा काय आवाज येतो हा प्रश्न पडला नाही तुला आयुष्यात? आपलं काहीतरी दत्तू सॉरी. त्यांना जरा सांग जेवण पाहिजे म्हणून सांग स्पॉटला लवकर सांग. नाही सर संपलंय जेवण. अरे आत्ता 2 वाक्यांआधी मी तुला सांगितलं ना, आत्ता लगेच 2 वाक्यात संपलं. नाही सर तुम्ही बोललात ना टिफिन आणलाय, संपलं जेवण. अरे पण एवढ्यात कसं? बघ ना काहीतरी तर असेल, विचार ना त्यांना. सर रोटी आणि लोणचं आहे सर, चालेल का? चालेल. नाही रोटी लोणचं काय आणा काय? ना. कशाला? एक दिवस सेटवरचं अन्न खाल्लं तर काय भोकं पडणार आहेत अंगाला? ईशा अख्खा क्रू सेटचं जेवण जेवतो ना, ती माणसं नाहीयेत. ईशा कसं बोल? चौगुले माझ आवरा जरा. सतत घरचं खायला पाहिजे या माणसाला. बाहेरचं खा कधीतरी. घरचं खाऊन खाऊन ते पचन शक्तीला आळशी बनवलंय तुम्ही. खा जरा बाहेरचं. आणि ते आणा सॉरी रोटी आणि लोणचं आणा, बघू कसं पचत नाहीये. दुतोंडी गांडूळ आहेस तू. दोन्ही साईडनी बोलते. आत्ता काय म्हणालीस तू? मी वचन देते एक बाई म्हणून तुम्हाला की आयुष्यात तुम्हाला, आणि आता म्हणतेस तू खा म्हणून. काय बोलतेस तुझं तुला कळतंय? ठीक आहे ना. ठीक आहे काय यार तू? सर हे- सर सर काय? लवकर सांगा नाही तर रोटी पण संपेल, लोणचं चाटावं लागलं. ए. काही नकोय, मला मूड गेलाय आता. माझा मूड गेलाय, मला खायलाच नको आता. हे घेऊन जा, घे तुझा डबा. गरम गरम डबा आणलायस ना, तो घेऊन जा. हे घे. ऐक ना, हे दत्तू इकडे
चल ना आपण सुरू करूया ना यार. नाही सर अरे चल ना सुरू, एकच सीन आहे, मला जायचं आहे यार सर संध्याकाळी. ऍक्च्युली थोडा वेळ थांबावं लागेल. का पण? तुमच्यासोबत जे ज्युनियर आहेत सीन हा. करणाऱ्या त्या आल्या नाहीये सर. अशा कशा आल्या नाहीत ते? तासभर जाईल सर त्यांना. अरे तासभर वेळ नाहीये माझ्याकडे. सर थोडा आराम करा ना तुम्ही. अरे आराम काय करायचं, मला वेळ नाही, मला संध्याकाळी जायचं आहे, माझं काम आहे. कुठे जायचंय आज? काहीच नाही ना बेंडॉग जरा गप ना तू, गप ना जरा तू, थांब ना जरा. मला जायचंय. अरे एक तर रोल आहे, हिला प्रियांका हांडेला उभं कर ना. नाही सर ती 2 ओळीचा रोल नाही करत सर. माझं वाढलाय अरे, काय माझ वाढलाय ते मला माहित नाही. तू आण कुठे सुरू करूया आपण. चल सर सांग ना सरांना, सांग ना तिकडे डिरेक्टर सरांना सांग ना इकडे. ऐका ना. समीर सरांचं जेवण झालं, पटकन बोलव त्यांना. ऐका ना, 2च ओळींचा रोल आहे. होय मग मी करते ना. मी कॉलेजच्या नाटकात कामं केली आहेत. त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीत माझा दुबे होईल. दुबे नाही डेब्यू म्हणतात. कुठला दुबे? दुबे करायचंय तुला, हे तुला माहित नाहीये. करू द्या ना. ईशा ऐक करू ऐक, द्या ऐक. ना. करू ईशा द्या ना. ऐक ईशा, हे वेगळं आहे. हा मोठा कॅनव्हास आहे, पिक्चर आहे. जेवण करताना हळदीचं डाग असे पुसतेस ना गाऊनला, तेवढं सोपं नाहीये. चित्रपट आहे, ऍक्टिंग करावी लागते याच्यात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मी साधा 2 ओळींचा रोल पण करू शकत नाही? नाही असं मी ईशा. शी आहे. मी काहीच नाहीये अरे मी म्हणजे. म्हणालो का असं ईशा? वा. Takes time वा थोडंसं. वा, म्हणजे मी आयुष्यभर काहीच करायचं नाही, असाच डबा घेऊन यायचा सेटवर फक्त तुमच्यासाठी. तो तरी आणलास का? काय आणलास? त्यात खेळे आणलेस? डेंग्यूतून घालू आता पोटात माझ्या ते. ऐकवा. ऐकवाचा प्रश्न नाहीये. एक चूक केली मी तर ऐकवा, आयुष्यभर ऐकवा मला. बायकोने 2 ओळींचा रोल केला तर घरात अभिमान पिक्चरच होणार आहे ना जणू. इतका अभिमान पिक्चर होण्या एवढा रोल तरी आहे का? 2 वाक्यात त्या रोलला. मग कशाला घाबरलाय? त्या प्रसादोकांना बघा, काय बायकोच्या गळ्यात 24 कॅरेटची गाजरं घालून रीलं बनवतात. प्रसादची स्वतःची गाजराती शेती आहे. तो सगळ्यांना गाजर वाटत फिरत असतो. मला 100 वेळा म्हणालाय, सम्या यार तू काय काम करतोस, आत्ता तिकडे येऊन तुझ्याकडे शिकावं कॉमेडी अशी. एकदा तरी आलाय माझ्याकडे हीच हुशारी आहे. त्याचं मला सांगू. हीच हुशारी आहे त्यांची. काय हुशारी काय त्याची? बायको बरोबर रीलं करतात हा. आणि तिच्या अभिनयाची भूक अशी तिला रिस्पेक्ट देतात, मान देतात त्याला. हो मग चंद्रमुखीत का नाही घेतलं मंजिरीला? का नाही चंद्रमुखीचा रोल तिला? हिरकणी तर सहज केली असती. खांद्यावर रडली रे मंजिरी, मला करायचं होतं हिरकणीचा रोल पण दिला नाही त्यांनी. अरे तो खूप छान आहे, तू समजू नकोस त्याला असा. हा मी ओळखतो राहू त्याला द्या, बरोबर. सगळ्यांचे प्रॉब्लेमच काढा तुम्ही. हो. साऊच बदलो, साऊच. जा बदल, जा कमोड बिमोड बदल घरचा, जा तिकडे. सोच सोच मला नका बदलो, सांगू. सोच बदलो असतं, सोच बदलो. मला कळतंय तुम्हाला असं वाटतंय मी कच्चा खाऊन टाकेन ना सीन मध्ये, तुम्हाला म्हणून करू देत तू नाहीये. काय खाणार आहेस? मोठी शाणी तू, मला कच्चा खाणार आहे? नाटकं केली आहेत मी पूर्वी. हे माहितीये, ज्ञानेश्वरी नाटकात ज्ञानेश्वरांच्या भिंतीचा रोल केला होता. या विंगेतून ढकललं, त्या विंगेत गेली. 4 मिनिटाचा रोल. काय कौतुक सांगतेस मला तू? बर, माझा 4 मिनिटाचा रोल होता, तो 4 मिनिटं दिसला. हा मग तुमचं 15 मिनिटाचं बोगद्याचं स्किट पण 4च मिनिटं दिसलं. त्याचं काय? तू बोला. सांग ना, नाही, 800 बोला. एपिसोड मध्ये एक skit आता माझं पडलं बोला तर- ना. अरे हॅलो काय सर, झालंय? हेलो सर. काय चाललंय? काल चाललाय? नाही नाही जस्ट एक ओके ना सगळं? हो येस सर, एकदम काय मस्त. सर शी इज हे माय वाईफ हे ईशा. हो. येस बायको आहे तुमची? येस, जस्ट एक डबा द्यायला म्हणजे नव्हताच डबा तो, पण ते नमस्कार नमस्कार Yes, वहिनी, yes, yes. नमस्कार. हाय लगा भारीच की. येस इकडे बघा जरा असं. हाऊस वाईफ आहे जस्ट एक. हा म्हणजे just- इकडे बघा असं. आता इकडे बघा. आयुष्य फुटलं का पण हा, तुम्ही खरंच ऍक्टिंग केली पाहिजे लगा. काय फोटोजेनिक आहे होय. तुम्ही ऍक्टिंग केली पाहिजे. तुम्ही ऍक्टिंग करा, मी सांगतो तुम्हाला, मोठं व्हाल तुम्ही लय. इकडे या. त्यांचं मनावर घेऊ नकोस. परवा इडलीवाल्याला पण हेच म्हणाले होते ते. शेवट सीन करू आता. काय चेहरा आहे तुझा, ऍक्टिंग केली पाहिजे. मनावर घेऊ नकोस त्यांचं तू. हे थांब तर 2 मिनिट थांब. अरे आत्ता नको. सर एक्सक्यूज मी सर. ते ऍक्च्युली तिचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपला जो म्हणजे माझं असं अजिबात म्हणणं नव्हतं. हेच म्हणताय. राम हा, तर तिला असं जस्ट म्हणायचं होतं की आता जो 2 ओळींचा रोल आहे, हा ती आली नाही. हा तर हिने केलं तर चालेल का असं म्हणायचं. असं हे हे आता म्हणतात, मी सांगितलं ती नवीन आहे, म्हणतात. त्यामुळे म्हटलं पिक्चर आहे, मोठा पिक्चर आहे, त्यामुळे भारी जाय की हो. ते- तुम्हाला चालतंय ना?
मला चालेल. आवडेल तुम्हाला करायला हो, हो, त्यात काय? बेस्टच की मग असं म्हणलं का ते साहेब भारी आहे तिथे मग मी करून टाका घरी करून जाऊन कॉस्ट्युम घेऊन येऊ. टाका. नाही गरज नाही एवढं 2च वाक्य आहे ती ह्याच्यावरच करा की तुम्ही मी छान मी गुलाब पण घालून आली. मिळाला. पिक्चर मिळाला. पिक्चर मिळाला. मला पिक्चर मिळाला. आता माझा डब्बू होणार. डब्बू कुठला डब्बू डेब्यू म्हणलं डब्बू होणार तुझा थांब जरा आगाऊपणा करू नको एकदम एकदम शांत राहा कॉन्सन्ट्रेट कर कळलं हा मला नका सांगू. मी ऑडिशन्स देऊन लाईनीत उभं राहून पिक्चर मिळवलाय. तुमचे कुठे उपकार काही नाहीये. काही बोलशील तू गप्पा बसा. मला नका सांगू. मला जा चला जा. मला नका शिकवू. चलो ठीक आहे हरकत नाही चला रेडी आहे ना हो हो हे रेडी आहे सीन फक्त सांगितलं असता तर म्हणजे तुला कशाला आणलाय रे वाक्य सांगतो सर आपण रेडी आहोत करायचं, हो, काय मी करायचं? समजवतो तुम्हाला रसिका मॅम बोलवतो रसिका मॅम सीन रेडी कळलं ना येस हॅलो हॅलो हाय हाय हॅलो सर रेडी फायनली हॅलो सर हॅलो हाय होय, कैसे आहे? ओ तुमच्या मिसेस ना Yes, नाही, या पिक्चरची ऍक्ट्रेस. ओ माझं कास्टिंग झालं. मी आले तर डिरेक्टर म्हणले तूच तू नाही तर पिक्चर एवढं नाही. काय? गप्प आहे. हा, ओके, म्हटलं ओके. ठीक आहे करते. एकटीच बोलतेस कळते का तुला एकटीच बोलते थांब नाही पण किती छान आहे या जस्ट हिडन टॅलेंट लपवून ठेवलं होतं ना तुम्ही तुमच्या घरी बाहेरच चौगुले? पडू देत नाहीत. पण मस्त हा. एकाच सिनेमात नवरा बायको मज्जा येणार एकदम सुपरहिट रणवीर दीपिकाची जोडी या. चला हे चला मॅम सर रेडी चला चला करा तर लय उशीर झाला सर एक मिनिट मी रेडी सीन एक्सप्लेन करतो रेडी आहे ना काहीतरी चालू आहे. येस एक मिनिट मी सीन एक्सप्लेन करतो मॅम सुरुवातीला ऍक्शनला समीर सर रसिका मॅम येतील इथे हा तुम्हाला म्हणतील एक्सक्यूज मी तुम्ही म्हणाल वेलकम इंद्रजीत सिंघानिया सर गोल्फ क्लब मध्ये गोल्फ खेळायला गेलेत एवढंच हे सोपं आहे. मी राज्यनाट्य स्पर्धेत पण कामं केली आहेत. पारंबीचा गोपू केलं होतं आम्ही. गारंबीचा बापू असं आहे ते कुठला पारंबीचा गोपू बसलाय पारंबीवर तिकडे काहीतरी उगीच आमचा पारंबीचा गोपूच होता. आमच्या इथे गोपू राहतो ना त्यामुळे त्यांनी लिहिलेलं पारंबीचा गोपूच होता. ते केलं होतं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तमाशे करू नको तमाशा मी चला नाही रेडी आहे का हो रेडी रेडी या, 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 येस sir. Just मॅम a- कळलं ना व्यवस्थित काय होय, होय. टेन्शन नाही ना, कळलं ना हा, सांगितलं हो. मस्त करा आहे. बिंदास करा टेन्शन नाही घ्यायचं मॅम मॅम इथे सीन असेल आपला हा? मी इथे तिथे असणार. जायचं? हो हो येस प्लीज जस्ट एक नवीन असल्यामुळे थोडस चला रेडी का येस चला फील्ड क्लिअर मूड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन एक्सक्यूज मी चला पटापटा बोला. काम आहेत खूप मला. काय बोलते कट कट कट, कट, कट. काय बोलतेस तू पटापट कुठले डायलॉग आहेत हे कटाट बोला सॉरी सॉरी सर सर मी सॉरी 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 तसं नाही म्हणायचं नाही, तुम्ही नाही. पटापट घरचं नाही बोलायचं इथं काय म्हणायचं तुम्ही लक्षात आहे, वाक्य सांगितलं ना नाही सांगितली नाही ते मी ह्यांचं तोंड बघितलं म्हणून पटकन घरचा मूड आला. सॉरी 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 मला लक्षात आहे. चौगुले रोमॅन्टिक आहात वाटतं घरी नाही गप्पा थांबत नाही तुमच्या चला चला रेडी आहे का ते का वाक्य- मॅडम वाक्य वाक्य लक्षात ठेवा काय एकदा तुम्ही काय सांगता का म्हणायचं वाक्य? हा. एक्सक्यूज मी इंद्रजित सिंघानिया आमचे सर गोल्फ एकच खेळायला मिनिट थांबा ना जरा. फक्त हे नाव सूट होत नाहीये ना सिंघानिया. आपण बोरचोरे वगैरे ठेवूया का? नाही, म्हणजे या फाटक्या माणसाचं सिंघानिया आडनाव कसं सूट होईल? म्हणजे आता टी शर्ट काढला ना तर 5 भोकं निघतील बनियनला. सिंघानिया. अरे नाही अरे तू यार तू जास्त करू नको हा. नाही मी खरंच म्हणते सूट होत नाहीये म्हणून मी ऐका मॅडम. सजेशन नाही दिलं. नाही, तसं नाही मॅडम तसं करता येत नाही कसं रेफरन्सेस असतात ना गोष्टीमध्ये हा माहिती आहे तुला रेफरन्सेस काय आहे पुढे काय होतं वगैरे माहिती आहे तुम्ही फक्त बोला तुम्ही लय विचारच करू नका फक्त बोला काय बोलायचंय इंद्रजित सिंघानिया. आमचे सर गोल्फ खेळायला गोल्फ क्लब मध्ये गेले अरे जाऊ, एवढंच सोपं आहे आहे. एवढं सोपं आहे Ready, sir. टेन्शन घेऊ नका तुम्ही हा. निवांत करा नीट आहे रे श्वास नीट घे सर, तमाशे सर, करू नको सगळं इज्जत करू नको ऍक्टिंग करा. हा? नीट कर जा. सर कॉन्फिडन्स द्या जरा त्यांना नाही नाही, मी तेच द्यायला गेलो ना. करतील चला, ready? रेडी रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन एक्सक्यूज मी अरे इंद्रजित सिंघानिया आमचे सर घोलपानकडे गोलगप्पे खायला गेले. बाबाला जाऊन सांग गोलगप्पे खायला. कट कट अरे घोलपान करे गोलपान पण खायला गेला सॉरी गोलगप्पे. सॉरी 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 चुकून सॉरी. अरे तू जमत नाही तर करते कशाला मला हे कळत नाहीये सर 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 ते बघा ना मॅडम कोण कुठपर्यंत आली आहे जरा सर बघा ना कुठपर्यंत आली आहे ती चिडू मुलगी. नाही हो फोन करा असं ना त्या. चिडू नका तुम्ही अरे असं. चिडू नका म्हणजे हा, मग काय? मी आहे ना मी कशाला आहे? मी सांगतो त्यांना चिडू नका सॉरी काय घाबरलाय का तुम्ही घाबरू नका विसरलाय काय वाक्य ए सांग परत वाक्य दत्त. सॉरी. सांग
लक्षात ठेव नाही, काय लक्षात आलं लक्षात सॉरी. काय इंद्रजित सिंघानिया आमचे सर गोल्फ क्लब मध्ये गोल्फ खेळायला गेलेत एवढंच वाक्य आहे. अति शांत शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. मॅम त्या रडतात का? ईशा चुके एवढं काहीच तमाशे नको, मी आधीच नाहीये सांगितलं. होईल सॉरी ठीक काय आहे, झालं? ठीक आहे. बसा बसा इकडे बसा इकडे बसा बसता का तुम्ही? पाणी 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 पिता आहे, का? पाणी नको, पाणी दे त्यांना, पाणी दे, पाणी पाणी दे. दे. काय होतं काय झालं सर? इट्स ओके Sorry. कूल डाऊन. सॉरी. काय झालं मॅडम काय ओव्हर करू नकोस, पटकन सीन कर, घरी जाऊ पटकन सीन कर. काय झालं सर? माझं असं नेहमी नाही होत. हां लग्न करून यांच्या घरात आले ना तेव्हापासून माझी पर्सनॅलिटीच बदलून गेली आहे. म्हणजे ईशा चौघुल्यांच्या घरात आले ना तेव्हापासून सतत मेंटल टॉर्चर समोर जावा लागतो. काय मेंटल टॉर्चर होय चौगुले काय मेंटल टॉर्चर करायला होय. लागलं? नाही जस्ट काय मेंटल टॉर्चर करायला लागलं? मेंटल टॉर्चर काय करायला लागलं मला सांग, आता होऊनच जाऊ दे. इतकं करशील तू? चौगुले तुम्ही भ्यादा होताय का त्यांना? अरे नाही सर, अरे सर ही कुठली बॉडी सर, ही खोटी बॉडी लँग्वेज आहे. ही मुळात ती तशी नाही आहे. पाहुणे आले ना की समोर अशी बसते, काय घेणार? ही बॉडी लँग्वेज आहे, ही ओरिजिनल बॉडी लँग्वेज आहे तिची सर. हे आता खोटं आहे सर. शांत बस. घाबरताय का तुम्हाला? अरे चौगुले? मला सर नाही, मला चौगुले इतकं करेल हाय सर. प्लीज तिथे बसायला सांगा. इथं बस. मला आता काय भीती बोलायचं? वाटते. शांत मला व्हा. भीती वाटते. मॅडम शांत व्हा. रडू नका. मी अशी नव्हते, मी खरंच हो, अशी शांत- नव्हते. शांत व्हा शांत मी- व्हा, शांत व्हा, शांत व्हा. मी ना गोष्टी विसरायला लागली आता असं व्हायला लागलंय. म्हणजे मी ना 10 वर्षांपूर्वी एकदा भाजीत मीठ घालायचं विसरले तर सासूबाईंनी सांडशी फेकून मारली डोक्यावर मला. अरे काही बोलते, माझ्या आईला 10 वर्ष दिसत नव्हता, सांडशी कुठे फेकून मारणार? थांबा, तुम्ही बसा इथं. अरे हे खोटं बोल. आत्ता दुखते, 10 वर्षापूर्वी मारलेला आत्ता केलं हे हिने. थांबा ना हो चौगुले अरे तुम्ही. नाही सर, ही थांबा ना, बोलतोय ना मी. ऐका सर, मी मगाशी तिला नाही म्हटलं करू नकोस म्हणून ते आता बदला घेते. दॅट्स इट. तुम्ही जरा थांबा. हा, एकदा फक्त चुकून उलटून बोलले यांना. हा. त्यांनी जळता कोळसा माझ्या जिभेवर ठेवला. जळता कोळसा. एक मिनिट, आमच्या घरात गॅसची शेगडी आहे, कोळसा कुठून आला? अब मिल गया. कोळसा कुठून आला घरी, सांग ना. शूटवरनं चोरून आणायचं हे. अरे यार, मी शूटवरून कोळसा खिशात घालून कोणी बघत नाही असं म्हणा. भासतंय तुम्हाला? चौगुले त्यांना भासतंय अजून चौगुले. अरे 10 वर्षापूर्वी कोळसा ठेवला होता, अजून रे का बसावं तुम्ही जरा आता. ओव्हर ऍक्टिंग लय केलं तुम्ही, आता तुम्ही नका ओव्हर ऍक्टिंग करू. बरं वाटतं? तुम्हाला कळतं का रे, तुमचा आता कोळसा ठेवतो कोण? अरे नाही ठेव- डोमेस्टिक व्हायलन्स करताय का तुम्ही? काय होतंय? हे बघा, मी आहे ना, तुम्ही काळजी आणि तुम्ही लांबच राहा. चेहऱ्यावर ना साधे सरळ वाटता, इथे सेटवर मोठा शहाणपणा घेऊन फिरता, बायकोशी असं वागता. अरे मी चांगला बघतो. जिभेवर कोळसा ठेवाल पेटता. अरे मी नाही ठेव- गप्प बसा. मारता तुम्ही त्यांना. मी मानेवर वळ दिसतायत त्यांच्या. अरे ट्रिपलची नाही ती, चरबी आहे ती. ओळख असल्या दिवसभर खाते, दुपारी 4 तास झोपले. ट्रिपलची आली आहे इकडे. ए, गप्प, ए, असं खाली. बोचरं बोलता. गप्प. आई गं. कसं बोलता हो त्यांना? काय माणूस आहे का, तुला लाज वाटाय पाहिजे का? बाहेर लगा केवढं साधं सुद्धा असतं का? पॉडकास्ट बघा हे जे स्त्रियांबद्दल केवढा आदर आहे का तुला, आणि इथं कसं वागतंय बायकोवर? हे पण ही लाऊड करते, हे कळत कसं नाही? एक मिनिट मी फिल्म करत नाहीये. जर हा हिरो असेल ना, फिल्म सोडली. अरे हे मला काय करायची फिल्म? नाही बरोबर आहे मारू, जाऊ दे. अरे ह्याचा रोल संपला. जाऊ दे, हा संपला. काय? तुला लाज वाटाय पाहिजे. अरे ऐका यार, हे नाही सर ही सरबीर नाही, तोंड बंद करायचं आता, निघायचं इथनं. तुला काढला पिक्चर मधून. अरे सर यार, हे तुला काढला सर नाही नकोस सर. तुम्हाला. सर नाही, मी खोटं हे बघा, तुम्ही आता यांना नालायकाची बाजू घ्यायची नाही. तुम्ही नालायकाची बाजूच घ्यायची नाही. याला निघणारे थांबला निघित नाही. तुम्ही काळजी करू नका. मी एक मिनिट चौगुलेकडे. नाही मी एक सेकंड. मी आर्टिस्ट युनियनची लीडर आहे आणि मी आता तुला सोडत नसते चौगुल्या. हे बरं, रसिका मी मॅडम. नाही मोर्चा घेऊन आले ना, आणि इंडस्ट्रीत तुला कोण उभं करते बघ. अरे असं नाही. अरे तुझं कामच काढून दिले बघ. निघितलं बाबा. मी युनियनला, हॅलो युनियन, हा मोर्चा घेऊन या. अरे ही कुठली येऊन या ना यार? नाही ते मी पॅकअप निघ तू, निघून जा. काय पाहिजे कोण? हे तरी घेऊन जा यार. सॉरी. काय मिळालं हे सगळं करून? का वागलीस असं? मला वाटलं मी रिअल ऍक्टिंग करेन, मग त्यांना असं एकदम ते इमोशनल होतील, मग मी म्हणेन कशी वाटली ऍक्टिंग, मग मला मोठा रोल देतील.
पण त्याच्या आधी तुमचाच रोल काढून घेतला. आता काय झालं? तरी मी सांगत असते ह्या अभिनयाच्या क्षेत्रातून मला लांब ठेवा. नको मला ते माझं अरे मर छान जाऊन दिसत मर आहे. तिकडे तरी जाऊन अक्कल आहे तुला? स्वतः मला सांगतेस हा? भिल्लो काढतो, भिल्लो. जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात, क्या बात. काही म्हणा, मला हा सेलिब्रिटी आणि त्याची ही वाईफ खूप आवडायला लागली. फारच रंजक आहे तुमचं आयुष्य. फारच धमाकेदार परफॉर्मन्स होता. मजा आली. बघूया हसरसे काय म्हणतायत प्रसाददा. चालू ठेवा 2 मिनिटं. हॅलो. हां मंजू, मी हास्य जत्रेच्या सेटवरून बोलतोय. एका गोष्टीची शहानिशा करायची होती. तू समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलीस तुला हिरकणीचा रोल दिला नाही म्हणून. तू समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली होतीस तुला मी हिरकणीचा रोल दिला नाही म्हणून. एक तुम्ही असले कुठल्या रोल साठी समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून हा ही वेळ माझ्यावर येऊ नये हा कधीच. आणि ऍक्च्युली मी आजपर्यंत तुला हे सांगितलं नव्हतं. हा तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होता का तर त्याला चंद्रमुखी मध्ये आदिनाथचा रोल करायचा. ओके मंजू, थँक्यू, बाय. दूध का दूध, पानी का पानी. सुपर्ब कॉन्सेप्ट, सुपर्ब परफॉर्मन्स. फार मजा आली. ॲक्च्युली खरं मला टेन्शन आलं होतं ही कमेंट म्हणजे इथे बसून कमेंट यायची. कारण तसं बघायला गेलं तर हास्य जत्रा हा माझ्या जजिंगचा दुबे आहे एका अर्थी. त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं होतं. म्हटलं काय वेगळं करता येईल म्हणून तो एक फोन कॉल लावला. बाकी काय नाही, बाकी सगळं फॅन्टास्टिक, सुपर्ब, मजा आली. वा वा, एकदम 24 कॅरेट कमेंट्स. सई. फन परफॉर्मन्स. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इक्वली छान होतं. मजा आली. तुम्ही पण एन्जॉय करत होता. ते रिफ्लेक्ट होत होतं. ईशा तुझा चेंज ओव्हर मला खूप आवडला. ते घाबरायचा सगळा पार्ट होतो खूप सुंदर केलास. व्हेरी नॅचरल. समीरदा मस्त. बाकी सगळे पण खूपच भारी. मजा आली. हे खूप छान होतं. हॅलो युनियन मोर्चा घेऊन या. मस्त. धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी असं म्हणतात की शहाण्यांचं चाकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये. असं का म्हणतात ह्याचं कारण आता आपल्याला कळणार आहे पुढील प्रहसनामधून. जे घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ओ माने. ओ हे आपल्याच ऑफिसचं लेटर आहे ना? होय काय? होय काय मी तुम्हाला विचारतो. इकडे या बघू. हा हे बघा, हे आपल्याच ऑफिसचं लेटर आहे ना? अरे हो, हे आपणच पाठवलं होतं की मागच्या आठवड्यात. अहो मग ते आपल्यालाच परत आलंय. हाय हा कुठला सूर लावलाय हाय म्हणून बघा. त्याने मला सांगा सर, मला विचारतात. अरे हो लगा. हा अरे परत आलंय. अहो माने मीच सांगितलं तेच मला काय सांगता. हे खेळायचंय काय आज? बघा ते विचारा. रस्के मॅडम हे तुम्ही पाठवलं होतं ना लेटर? हे परत आलंय. अहो आलं काय लेटर परत आले. हा नशीब. त्याचं ना एक गंमतच झाली. तुम्हाला माहिती का ते शिवलकर ती एक नोट नाही का अशा आपण फिरवतो म्हणजे ती जाते आणि नंतर परत फिरून कधीतरी आपल्याकडे परत येते. म्हटलं असं लेटर आपल्याकडे येत असेल का म्हणून मग मी एक लेटर तसं पाठवून बघितलं. ते आलं परत आपल्याकडे. हो रसिका मॅडम जरा फाईल बघा. 236 लेटर परत आली आहेत. काय सगळ्यांवर सेम पत्ते टाकले त्या बाईने. अरे देवा, हे तंद्रीत गोळ घातला वाटतं. कुठे कुठे तंद्री कुठे लागलेली? एक काम करा, रात्री भांडी घासताना एकदा मेंदू पण घासा ना. सॉरी ऐका ना. हे बॉसना सांगू नका. आपल्या मला ओरडा पडेल. बनेनी केलंय असं सांगा प्लीज. हो माझं नाव घेऊ नका अजिबात. आधीच तो बॉस माझ्यावर लय खार खाऊन आहे. एव्हरीबडी कम हिअर. अरे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ऐका हॅलो ऐका. गुड मॉर्निंग. येस व्हेरी गुड मॉर्निंग. ऐका एक प्रॉब्लेम झालेला आहे. मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. नाही सर पगार नाही पैसे देऊ शकत नाही आम्ही. बावळट आहात का तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुम्ही मला पैशांची मदत कशी कराल? मी तुमचा बॉस आहे. मी तुमचं पेमेंट देतो की नाही? हो सर. मदत वेगळी हवी आहे. सांगा सर. आम्ही आहोत ना. आम्ही करणार. आम्ही तयारच. माझी
बायको आली आहे आले? वहिनी आल्या? वा, अरे, या आलं क्या पेला, बात- आलं पेला. या या मॅडम या ए 4 बिंडोक जे देवाने घडवले ते इथेच आहेत का? इकडे या. बायको आली आहे म्हणजे लगेच आलेली नाहीये, ती खाली आहे, कार पार्क करते तिची. ऐका ना, ती वरती येते. काय झालंय, या महिन्याच्या 12 ते 17 ती मला चाललीये फिरायला घेऊन. सर 12 ते 17 म्हणजे तुम्ही जाणार आहे, आम्हाला वेकेशन आहे सर. कॉंग्रॅच्युलेशन सर टेन्शन घेऊ अरे नका सर. नाही. मी नोटीस एक काढते मिनिट. सगळ्यांना आपण ऐका. सगळ्यांना सुट्टी मी दे- 17 ते 12 नाही आहे, मी येईन थांबा ना जरा, ऐका ना पूर्ण. अरे टेन्शन मत लो 12 ते 17 छुट्टी निकला बॉस आहे मी, बॉस आहे मी. नाही आहे सुट्टी, करू नका. तुम्हीच म्हणालात ना बायको अरे बरोबर बायकोला मला घेऊन फिरायला जायचंय. मग? पण तुम्हाला माहितीये मी किती वर्कहोलिक आहे. आपण 12 ते 17 जर सुट्टी घेतली तर किती नुकसान होईल आपलं. कंपनीचं एका दिवसाचं टर्नओव्हर काय आहे, 8 लाख रुपये. आता 12 ते 17 म्हणजे किती, 6 दिवस झाले. आता 6 दिवस म्हणजे गुडुले 48 आटे साके. कुठलं गणित आहे हे, कुठल्या शाळेत शिकला 8 साके 48? बरं पण करेक्ट आहे. 48 लाखाचं नुकसान आहे की नाही, ते मला करायचं नाहीये. त्यामुळे मी इथे खरी गोम आहे. मी माझ्या बायकोला सांगितलेलं आहे 12 ते 17 आपल्या कंपनीत एक खूप महत्वाचं काम आहे. आता ती ह्याच गोष्टीची शहानिशा करायला इथे येतेय. तर ती आल्यानंतर फक्त इतकंच सांगायचं की 12 ते 17 खूप महत्वाचं काम आली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग हाव यू आम्ही एकदम सगळे एकदम मस्त मॅडम नाईस हेअर कट थँक्यू हे पण छान आहे गळ्यातलं थँक्यू माने मॅडम म्हणजे दुर्गे भवानी सूड सूड मालक मालक ते. मॅडम तुम्हाला माहिती आहे ना 12 ते 17 आमचं महत्वाचं काम आहे सगळ्यांचं. अच्छा कंपनीचं खूप महत्वाचं काम आहे. सरांनी सांगितलं कंपनीचं काम आहे. तर मी माझ्या मिस्टरांना कळवलं की मला घरी यायला अजिबात वेळ मिळणार नाही. तर तुम्ही हे ये. मॅडम येऊ का? या ना ते बोलायचं होतं थोडं. बोला 12 ते 17 मॅडम 12 ते 17 म्हणजे एकदम म्हणजे 12 ते 17च. सॉरी 12 ते 17 बिझी. काय नाही दुसरं काय नाही, एकदम 12 ते 17 ही आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, माझी सख्खी बायको प्रेग्नेंट आहे. माझी सख्खी बायको प्रेग्नेंट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. ते नको तसलं नको. मला बाळ येणार आहे 12 ते 17 मध्ये. मी तिला सांगितलंय काळा पुढे ढकल. 12 ते 17 नंतर बाळ आलं पाहिजे, मध्ये बाळ नाही आलं पाहिजे. कारण 12 ते 17 म्हणजे हे बिझी एकदम ऑफिस साठी 12 ते 17. गुड 12 ते 17. आय लव्ह युअर डेडिकेशन. गुड येऊ का सर? गुड स्वीट हार्ट. तू बस ना बसते इथे. शर्वरी हो कुठेही बस. थँक्यू. शर्वरी तू काही कॉफी वगैरे काही घेणार? हो आवडेल मला आवडेल. घ्यायला. मे आय कम इन सर? येस मे आय कम इन? येस. सर मी तुमच्याकडे सुट्टी मागितली होती. माझ्याकडे? येस सर. कधी? 12 ते 17 मध्ये. ओ हा सर सो मला ती सुट्टी नकोय. कारण 12 ते 17 मध्ये मॅडम ऐकताय ना? हो, ऍक्च्युली मॅडम काय 12 ते 17 मध्ये आमच्या कंपनीकडे खूप महत्वाचं असाइनमेंट आलंय आणि मला असं वाटतं की कंपनीचा एक प्रामाणिक एम्प्लॉई म्हणून मी कंपनीत हजर पाहिजे. करेक्ट. ऍक्च्युली काय ना मॅडम मी तुमच्याशी बोलतोय. ऍक्च्युली काय ना मॅडम, माझी सासू आहे ना, तिचं 12 ते 17 मध्ये ना कार्टविलचं हे आहे ऑपरेशन. कार्टविलचं कॉम्पिटिशन आहे. वय वर्ष 78, पण बाई कार्टविल मारते म्हणजे हे रांग 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 रांग. हा सो ते आज मला तिथे जावं लागेल. माझी बायको बोलली की तुम्ही या म्हणून, पण मी बायकोला बोलली की नाही 12 ते 17 मॅडम 12 ते 17 12 ते 17 मला नाही येता येणार. म्हणजे बायको बोली तरी मी ऐकत नाही. आमचा प्रत्येक एम्प्लॉई बायको बोली तरी 12 ते 17 कुठेच जाणार नाहीये. हा कारण मॅडम तुम्हाला सांगतो, आत्ता तुम्ही आलात म्हणून तुमची उठबस चालू आहे. 12 ते 17 जर तुम्ही आला असतात सरांनी तुम्हाला काहीच विचारलं नसतं. खूप वर्कलोड असणार आहे 12 ते 17 मॅडम. कारण 12 ते 17 ओ माय गॉड वर्कलोड तिकडे. मंथन येस शर्वरी. हे 12 ते 17 बद्दल मला का सांगतायत सगळे? अगं
ते हे आहे ना कंपनीचं खूप महत्वाचं काम आहे ना म्हणून. अच्छा, मला सांगायला एक मिनिट मंथन, हे काय काय झालं ग? 12 ते 17 आपली ट्रिप आहे ती ह्यांना सांगितलीस का तू? पडवून ठेवलंयस का काही यांना? अगं नाही. मंथन, काही झालं तरी 12 ते 17 आपण ट्रिपला चाललोय म्हणजे चाललोय, दॅट्स इट. ऍब्सोल्युटली. मी का सांगेन त्यांना 12 ते 17 आपलं. आता कंपनीच्या हे घेणार का तू शर्वरी? तू कॉफी घेणार का? मी कॉफी सांगून येऊ, तुझी आवडती कॉफी. हा सांगू शर्वरी? शर्वरी हो. ओके. सर शाबास. बावळट आजकाल मूर्खांनो. गप्प बसा. अरे एवढं कराल 12 ते 17 12 ते 17 12 ते 17. अरे मान्य आहे 12 ते 17 महत्वाचं काम आहे म्हणून येऊन 12 ते 17 12 ते 17 12 एवढंच बोलाल, वेगळं बोला ना. आता तिला आता संशय आलाय आमच्यामुळे? नाही, माझ्यामुळे आलाय. काय करू हे? सतत आपला अवयव ठोकायचा, अवयव खेचायचा. मूर्ख. अरे एवढं नका ना करू की तिला संशय येईल. मी काय म्हटलं होतं की 12 ते 17 आपलं काम आहे असं तिला सांगायचं, पण तिला कळलं नाही पाहिजे की आपण सांगायचंय, की आपण सांगितलंय म्हणून तिला कळतंय की नाही. आपण जे सांगणार आहोत ते तिला कळलं नाही पाहिजे की आपण सांगतोय, पण तिला कळलं पाहिजे की आपण सांगतोय. कळलं नाही. काय चला वेगळी अपेक्षा ठेव तुमच्याकडनं. अरे मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख आहात तुम्ही. मी जेवढं सांगतोय तेवढं ऐका. आता सारखं सारखं 12 ते 17 12 ते 17 12 ते 17 असं नका बोलू. इनडिरेक्टली सांगत राहा की 12 ते 17चं महत्वाचं काम आहे. कळलं? येस. बाकी मी सगळं मॅनेज करीन. हा ओके सर. गुड. सर इनडिरेक्टली 12. शांत बसा. सर्वरी आली का ग तुझी कॉफी? मंथन, आता काय बाहेर पडून आलायस तू? बाहेर काय नाही, कंपनीची कामं सांगून आलोय. सगळी कामं आजच्याच पूर्ण कर. 12 ते 17 आपण ट्रिपला चाललो आहोत. ऍब्सोल्युटली. आपण वेगळं 12 ते 17 म्हणजे कुठली बरं 12 ते 17? सप्टेंबर. म्हणजे ऑक्टोबर नाही तर. सप्टेंबर म्हटलं ना मी आता. म्हणजे ऑक्टोबर नाहीच नाही अरे का? नाही. हो हो हो. तू कॉफी घेणार? कॉफी कॉफी पण तुझ्यासाठी तर मीच कॉफी आहे. कमिंग सर. ये. सर काय आहे? ते मेहता मधल्या दुसऱ्या मेहतांचा फोन आला होता. कोणाचा फोन आला होता? मेहता मधले दुसरे मेहता. मेहता मध्ये दुसरे मेहता? हा म्हणजे ते दोघ आहेत नाही, एक बारकं मेहता आणि एक थोरलं मेहता. तर थोरल्या मेहतांचा फोन आला होता. काय म्हणाले? थोरले मेहता म्हणत होते हा. एटला कारवानू तमे जो गांडा भाय. हे बोलले मेहता तुम्हाला? असं बोलले? असं बोलले? हा ते म्हणले मला काय कळलं नाही, त्यांच्या भाषेत बोलले ते. हा. पण मला जेव्हा अंदाज लागलाय ती म्हणणं त्यांचं असं होतं, नडग्या हाणीन तुझ्या मी. एटला आजोग आहे गांडा भाई, याच्यात नडग्या हाणीन मी. नडग्या हाणीन 12 ते 17 मध्ये 12 ते 17 मध्ये हे आहे ना सेमिनार. ओ ओ ओ त्यामुळे ते एटला जो 12 ते 17 मध्ये नाही नडग्या हाणींनी काम नाही झालं. असं म्हणले ते? असं म्हणले ते. हा थोरले हे. अच्छा. अरे हो, करेक्ट करेक्ट. ते हे आहेत ना थोरले, म्हणजे आमचे मोठे साहेब. हा, मोठे साहेब. ते मग ते म्हणले की मी स्वतः येणार. बर बर. स्वतः येणार सेमिनारला मी 12 ते 17 12 ते 17. बर 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 बर. मी म्हणलं चालतंय की एकटे कशाला येत आहे मग, सहकुटुंब सहपरिवारच या मग. सहकुटुंब हा सत्यनारायणाची महापूजा आहे. ते सुद्धा असंच म्हणलं होतं की सत्यनारायण महापूजा आहे तो सहकुटुंब सहपरिवार याला. 12 ते 17 12 ते 17 मध्ये ते येणार आहेत. बर बर बर. हे आपलं सेमिनार आहे ना. बर बर. आणि काही म्हणाले का ते? म्हणजे कसलं काय, कुठे कसलं नाही काय? म्हणले 12 ते 17 मध्ये फक्त म्हणले सेमिनार आहे, मी येतोय स्वतः तिथे. अच्छा, असं म्हणाले का? असं म्हणले ते. वा वा, 12 ते छान 17 छान मध्ये. येऊ का मग? येस येस येतो सर, येस. 12. एक मिनिट माने, 12 ते 17 कसलं सेमिनार आहे? 12 ते 17 कसलं सेमिनार आहे? हे 12 ते 17 सेमिनार. कधी नाही, कसलं कसलं सेमिनार आहे? कसलं सेमिनार आहे सर? सेमिनार आहे सर म्हणले होते तुम्ही. May I फक्त come 12 in, sir? देव देव. या शिनीन कमलकर. कमीन शिवलकर. येस येस येस. सर हा हा. आपलं जे 12 ते 17 सेमिनार आहे त्याची फाईल आहे, त्याच्यावर सही हवी आहे सर. पेपर नाहीये त्याच्यात.
बाहेर राहिले आलो. शिवालकर 12 ते 17 कसलं सेमिनार आहे? मालक 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 काय काय? नाही नाही, काय 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 नाही 12 ते 17 सेमिनार आहे. होता होता होणार आहे 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 झाला होता आहे का होता का आहे का झाला का? आहे 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 मॅडम आहे. 12 ते 17 सेमिनार आहे. आहे कसलं? कसलं? नटरंगी नार उडवला सेमिनार. मंथन काय हसतोय? सच फनी गाय सच अ फनी गाय. नेहमी विनोद करतात ऐन टायमाला कसे पडतात माहित नाही पण करतात. सच अ फनी गाय. असं कसं नाव असेल आपल्या सेमिनारचं? ते ह्याचं नाव आहे ना लावणीच्या कार्यक्रमाचं. नटरंगी नार उडवीन नृत्याचा बार. ही माझी चतुर नार एकदम हुशार. कॉफी घेणार? शांत राहणार? शांत राहा. शिवलकर खरं खरं सांगा 12 ते 17 कसलं सेमिनार आहे? पोपट. पोपट? सच अ फनी गाय. नेहमी विनोद करतात ऐन टायमाला कसे पडतात अजून नाही कळलं पण करतात. पण पोपटचं आहे म्हणजे पोपटचं नाही ऍक्च्युली हे आहे सिम्बॉलिक आहे. आमचं जे सेमिनार आहे ते ऍक्च्युली तिथे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि ते ज्या देशात येणार आहेत त्या देशाचं नाव पेरू आहे. पेरू. आणि पोपट काय खातो माने? मिरच्या. इवन ही इज फनी. माने हो 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 मिरच्या सुद्धा खातो. मंथन जरा शांत राहा. आता थोडस शांत राहा. फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. हा, हा, आता हे सगळं 12 ते 17. तेच सगळं चाललंय. कोणत्या महिन्यात? सप्टेंबर जुलै. मे क्या रे सप्टेंबर जुलै में जुलै में मे सब. का करताय विनोद तुम्ही? शांतता अशीच पसरू दे ना. राहू दे जरा. प्रत्येक वेळी ओढून तोडून का तास आहे तुमचा? मंथन शांत राहा. आता मी ज्याच्याकडे बोट दाखवेन त्याने उत्तर द्यायचं. ओके? मंथन शांत राहणार. फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत 12 ते 17 कोणत्या महिन्यात येणार आहेत? तू सांग. जुक्टोबर. हा कोणता महिना आहे? हा कोणता महिना आहे? जुलै ऑक्टोबर. ऑक्टोबर 1 ऑक्टोबरला आहे. एकालाही महिना माहिती नाही. एकालाही महिना माहिती नाही. सप्टेंबर आहे सप्टेंबर. मला सांगावं लागतं सगळं. मला लक्षात ठेवावं लागतं. काम चुकार माणसं. एकालाही अक्कल नाही. माझ्याकडे बघून बोल. मंथन माझ्याकडे बघून बोल. नाही ना? नाहीये यार. खोटं ना? नाही अगं. सगळी मिली भगत आहे ना? अगं, शर्मा. इथे कुणालाच काही माहित नाहीये ना? सर्वरी त्यांना माहिती नाहीये. हे कामाचे नाहीयेत काही. मग मी बाहेरच्यांना विचारते. 1 मिनिट हं. माने बाजूला वा. कुठनं जाताय कळण झालं. खूप काम आहे. 12 ते 17 अजिबात वेळ नाही मला. 12 ते 17चं काम आजपासून सुरू करावं लागेल वाटलं. कळतंय मला. तुम्हाला खूप काम आहे. मला कळतंय. मॅडम फुलपाखरू मला मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. येस मॅडम. हो मॅडम. 12 ते 17 काय आहे? 12 ते 17 महत्वाचं काम आहे. महत्वाचं काय आहे? काम तेच काय काम आहे? महत्वाचं. 12 ते 17 महत्वाचं काय काम आहे? सगळे आज बोलला. उत्तर द्या. काय खरं खरं सांगा. 12 ते 17 काय आहे? 12 ते 17 एक महत्वाचं काम आहे कॅटरिंगचं. तुमची कंपनी फूड विकते? मूर्ख बाई आहे ही. अक्कल नाहीये यांना. बावळट. सगळ्याच्या सगळ्यांना नालायक आहेत. कोणालाही कामाचं काही पडलेलं नाहीये. चकाट्या पिटाला येतात. सर अक्कल शून्य. इतर वेळी काम करत नाहीत ते नाहीत. आता 12 ते 17 मध्ये काय काम करायचं हे माहिती नाही बावळटांना. कामावरनं काढून टाकणाऱ्या निघा आत्ताच. सर एवढं बोलू नका बरं का तुम्ही. एवढं नाही करायचं का. एवढं लागतं पाणी करतोय कंपनीसाठी आम्ही.
हा 2 वर्ष झाले ती लग्नाला बायकोला जेवढा टाइम दिला नाही ना तेवढा मी कंपनीला टाइम देतोय असं चालू राहिलं ना कंपनीकडनं 2 पोरं होतेली मला एवढं करतोय तुम्ही लगा वर ही करताय सर चकाट्या पिटायला नाही येत सर आम्ही मनापासून काम करतो सर मग? विरार टू चर्चगेट टू विरार त्यानंतर इथे 8 तास बसून काम आणि त्यानंतर अपेक्षा असते सर घरी जाऊन पण आम्ही काम करावं सर मुलाचा चेहरा जितका वेळ बघत नाही ना तितका वेळ ट्रेनचा चेहरा बघते सर मी मॅडम माझी तर खूप वाट लागते मला बॉस कधीच सुट्टी देत नाही मी गेलो ना की असं करतात शपथ मला कधीच सुट्टी नाही दिली बॉसने आणि आज पण आल्यावर आम्हाला काय बोलले की 12 ते 17 खूप महत्वाचं काम आहे कोणी कुठे जायचं नाही इथे बसून काम करायचं आणि वर काय म्हणाले माझी बायको येईल तिला पण तेच सांगा की खूप काम आहे 12 ते 17 मी पिकनिकला येणार नाही म्हणून थँक्यू बने सॉरी सर 12-17 तुम्हाला सांगतो माझ्या घर मॅडम माझ्या घरात बाळ येणार आहे हो माझं पहिलं 12-17 मध्ये ही म्हणली नको नको पुढे टाकला 12-17 नंतर बाळ घेऊन या म्हणून बायको माझी काळा पुढे टाकायला मॅडम ह्यांच्या मंथन मी काय ऐकते तू कसं बघतोस तुझ्या एम्प्लॉईज बरोबर तसं नाहीये शर्वरी मग कसं आहे तू स्वतः राबतोस ऑफिस मध्ये तू त्यांनाही राबवतोयस स्वतःचं आयुष्य खुंटीला टांगलंय त्यांचं म्हणजे स्वतःही स्वप्न बघायची नाही दुसऱ्यांनाही बघू द्यायची नाही काय तसं नाहीये असं वागतोस तू मंथन मला हे नव्हतं हे अपेक्षित मला तुझ्याकडून मंथन मला काही माहित नाही. शर्वरी बरोबर 12 ते 17 आपण ट्रिपला जातोय आणि आपल्या सोबत हे सुद्धा येत आहेत त्यांच्या कुटुंबियांना घेऊन मॅडम एवढे पैसे नाही आमच्याकडे भरायला मग कंपनी भरेल पैसे नाही ऑफकोर्स नाही हे बघ ऐक आधीच 12 ते 17 आपण ट्रिपला जातोय बॅग पॅक कर थँक्यू मॅडम शर्वरी मॅडम येत जा ऑफिसमध्ये वा वा भारी परफॉर्मन्स आणि खूप भारी एंड मला खूप आवडला बघूया हास्यरसिकांना तो कसा वाटलाय प्रसादा वा मस्त एंड एक्सपेक्टेड होता तिथपर्यंत तुम्ही जाताय कसं हे बघणं महत्त्वाचं होतं आणि ते खूप रंजक केलं तुम्ही सगळ्यांनी एखाद्या जुन्या फार्सिकल नाटकातला एक प्रवेश चालू आहे असा फील आला तो गिव्ह अँड टेक आणि ते बनवा बनवी फसवा फसवी मस्त होतं वनिता जे काही तू बेरिंग पकडलंस ते फार मस्त आहे मजा आली बघताना वंडरफुल सगळ्यांचाच उत्तम परफॉर्मन्स सई फन परफॉर्मन्स होता मला तुमची नावं खूप आवडली शर्वरी आणि मंथन म्हणे काय करत होतीस ग मजा आली पण तुला बघायला वेगळंच काहीतरी होतं आणि दिसतेस पण खूप वेगळी नेहमीपेक्षा छान दिसतेस मस्त आय थिंक इट वॉज अ गुड टीम एफर्ट आणि 12 ते 17 आता हे हॅमर इतकं झालंय की 12 ते 17 आता 12 ते 17 छान परफॉर्मन्स 12 ते 17 12 ते 17 थँक्यू मंडळी हास्याचा हा पुरवठा असाच अखंडपणे चालू राहील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची भेटूया उद्याच तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया